आमचे उमेदवार आहेत रामदास वाणी, त्यांचा महाकाली प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक सर्वसाधारण मुलगा आहे. गेल्या 4 वर्षापासून त्यांनी काय जनसेवा केली हे तुम्ही जनतेचीच प्रतिक्रिया घेऊ शकता. त्यांच्या आई आहेत, त्यांना बाई म्हणतात. त्यांनी तर ह्या वयात इतके लोकांचे कामं केलेले आहेत हे लोकांकडून आपण निश्चित प्रकारे जाणून घेऊ शकता. असे लोक, रामदास वाणी हा अहिल्यानगर शहरातला पहिला जायंट किलर ठरणार या निवडणुकीचा, असं ठामपणे या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद. मी आज इस्कॉन मंदिराचा भाग प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमच्या आघाडीचे जे उमेदवार आहेत रामदास वाणी, ऋषिकेश थोरात आणि आमच्या संस्कृती हलदार यांच्या प्रचारार्थ सगळी सकाळपासून फिरत असताना इथं रो हाऊसेस आहेत, कॉलनीमधले बंगले आहेत, काही तागड वस्ती असेल, हे सगळे परिसरामध्ये नागरिकांचा खूप वर्षापासून असलेले रखडलेले कामं, प्रलंबित प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. जनता संतप्त आहे की काहीच ठिकाणी विकास झाला, आमच्या ठिकाणी का नाही झाला. कादंबरी नगरी असेल, इथं आत्ताही तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथं रस्ते देखील नाहीयेत, साधी मजबूतीकरण सुद्धा केलेलं नाही. तर असं आत्ताच मागं जो आज ह्या वर्षीचा पावसाळा बघितला, लोकांना खूप त्रास सहन करावा लागला या ठिकाणी. आणि निश्चित प्रकारे यांच्याकडे मोठे मोठे पदं होते. यांनी यांच्या भाषणांमध्ये ज्या वेळेस पण उद्घाटन झाले त्यावेळेस सांगितलं, आम्ही एक सुद्धा इथलं विकास काम असं ठेवणार नाही या प्रभागामध्ये. आज जर पाहता निम्म्यापेक्षा जास्त प्रभागामध्ये अंधकार आहे, लाईट नाहीये, रस्ते नाहीयेत, ड्रेनेजचा प्रश्न आहे. मग तुमच्याकडं तो आमदार निधी तुम्ही खरचला कुठं? तुमच्याकडं विरोधी पक्ष नेतेपद होतं, तुम्ही शहराचे अजितदादा गटाचे अध्यक्ष आहात. या सगळ्या याच्यामध्ये पूर्ण ताकदीने खरं तर लोकांच्या जनसेवा केली पाहिजे होती.